नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आत्तापर्यंत आपण सोशल मीडियावरती ऐकत होतो की 20 जूनला PM किसान महासन्मान निधी योजनेचा 20वा हप्त्याचं वितरण होणार आहे. याचं कारण असं होतं की 20 जून रोजी आपल्या राज्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे बिहार दौऱ्यावरती होते आणि त्यांनी जेव्हा जेव्हा PM किसानचा हप्ता वितरित झालेला आहे, तर तो एखाद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस एखाद्या दौऱ्यावरती असतात त्याच वेळी वितरित केले जातात. त्यामुळे अनेक सोशल मीडियावाल्यांनी असा त्याचा अर्थ घेतला होता की या बिहार दौऱ्यामध्ये किंवा या बिहार दौऱ्यावरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 20 जूनला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसानचा 20वा हप्ता जमा करतील. परंतु तसं काहीही झालेलं नाही. मित्रांनो, याचा अर्थ असा आहे, कुठल्याही PM किसान योजनेच्या कुठल्याही हप्त्याचं वितरण असेल तर त्यापूर्वी म्हणजे हप्ता वितरण होण्यापूर्वी त्याची अधिकृत घोषणा ही शासनाकडनं केली जाते आणि कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा PM किसान महासन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याबद्दल शासनाकडून अद्यापसुद्धा करण्यात आलेली नाही. त्यामुळे 20व्या हप्त्याचं वितरण हे 20 जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही. मित्रांनो, आता यानंतर शेतकरी बांधवांना एकच प्रश्न पडतो की मग आता नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नक्की केव्हा PM किसानचा 20वा हप्ता हा जमा होणार आहे? तर शेतकरी मित्रांनो, आपण जर यापूर्वीचा म्हणजे 2024मध्ये 2024चा जर आपण विचार केला तर त्यावेळेस PM किसान महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे, जून महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या पेरणीची वेळ असते. त्यामुळे जून महिन्यामध्ये PM किसानच्या हप्त्याचं वितरण होत असतं. परंतु मित्रांनो, या मागच्या व्हिडिओचा जर आपण विचार केला तर 25 जून ते 30 जून या दरम्यामध्ये किंवा या 4 ते 5 दिवसांमध्येच PM किसान महासन्मान निधी योजनेचं हप्त्याचं वितरण हे होत असतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अद्यापसुद्धा PM किसान महासन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची तारीख ही शासनाकडून अधिकृतरित्या जाहीर झालेली नाही. परंतु एक असा अंदाज ठरवला जातोय की शेतकरी बांधवांना सध्या पैशाची गरज आहे किंवा पेरणीसाठी जे सरकार शेतकऱ्यांना मदत म्हणून हा हप्ता वितरित करत असतं, तर तो हप्ता 25 जून ते 30 जून दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतो असा अंदाज. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता सोशल मीडियावरती दुसरा विषय आहे तो म्हणजे PM किसानच्या येणाऱ्या हप्त्यामध्ये वाढ होणार आहे. मग खरोखर वाढ होणार का, असाही प्रश्न आता शेतकऱ्यांना पडतोय. तर मित्रांनो, 8 जून 2025 रोजी आपल्या देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केंद्र सरकारला एक मोठी सूचना केली आहे की PM किसानचा जो हप्ता आपण वार्षिक शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळतोय, तर तो 6,000 रुपयांऐवजी 30,000 रुपये करण्यात यावा, अशी फक्त सूचना दिलेली आहे. कारण हा जो हप्ता आपल्याला 3 महिन्यानंतर भेटत असतो, तर ही जी रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते ती खूप तुटपुंजी आहे. या रकमेमध्ये काहीही होत नाहीये. त्यामुळे या रकमेमध्ये वाढ करण्यात यावी असं देशाचे उपराष्ट्रपती यांनी केंद्र सरकारला सुचवलेलं आहे. परंतु मित्रांनो, केंद्र सरकार यावरती नक्की काय विचार करतंय, काय निर्णय घेतं, हे खूप महत्त्वाचं आहे. केंद्र सरकारने जर उपराष्ट्रपतींचा जो हा त्यांनी सुचवलेला शब्द आहे किंवा त्यांनी सुचवलेले जे काही विचार आहे त्यांचा जर आदर केला किंवा शेतकऱ्यांचा जर विचार केला, तर केंद्र सरकार या निधीमध्ये खरोखर वाढ करू शकतं आणि वार्षिक 6,000 रुपयांऐवजी 30,000 रुपयांचा हप्ता हा शेतकऱ्यांना देऊ शकतं. परंतु यामध्ये अंतिम निर्णय हा केंद्र सरकारचाच असेल. जर केंद्र सरकारने यावरती निर्णय घेतला तर आणि तरच आपल्याला येणारा 20वा हप्ता हा प्रत्येकी 10,000 रुपये येऊ शकतो. अन्यथा आपल्याला जसं की या मागे प्रत्येकी 2,000 रुपये असा हप्ता आपण वितरित घेतलेला आहे किंवा आपल्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, त्याच पद्धतीने PM किसानचा आता येणारा 20वा हप्तासुद्धा आपल्या खात्यामध्ये फक्त आणि फक्त 2,000 रुपयेच येऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, केंद्र सरकार नक्कीच उपराष्ट्रपतींच्या विचारावर विचार करेल का आणि PMच्या निधीमध्ये वाढ करेल का? उत्तर